गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला बघायचं आहे सॉलिड वेस्ट. ओके, सॉलिड वेस्ट कशाला म्हणायचं आहे? एव्हरीथिंग दॅट गोज आउट इन द थ्रॅश दॅट इज कॉल्ड ॲज अ सॉलिड वेस्ट. एव्हरीथिंग दॅट गोज आउट इन थ्रॅश, घरातून निघणारा जो काही कचरा आहे, थ्रॅश आहे, जो काही असेल त्याला आपण सॉलिड वेस्ट असं म्हणतो. ठीक आहे, या सॉलिड वेस्टला आपण म्युनिसिपल सॉलिड वेस्टसुद्धा म्हणतो. ओके, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. तर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणजे काय? जे वेस्ट आपल्याला होम, ऑफिस, स्टोर्स, स्कूल्स, हॉस्पिटल यांच्यातून निघणारं जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याला आपण म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणतो आहे. ठीक आहे, या सॉलिड वेस्टला डिस्पोज करण्याचं काम हे म्युनिसिपॅलिटी करत असते. ओके, म्युनिसिपॅलिटीज, म्हणून याला आपण म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणतो. ठीक आहे, तर म्युनिसिपॅलिटी या सर्व वेस्टला होम्स, ऑफिस, स्टोअर, स्कूल आणि हॉस्पिटलमधून कलेक्ट करते आणि त्याला डिस्पोज करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. तर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणजे कोणकोणती वेस्ट असतील त्याच्यामध्ये? तर फॉर एक्झाम्पल पेपर, फूड वेस्ट, प्लास्टिक्स, ग्लास, मेटल, रबर्स, लेदर, टेक्स्टाईल, क्लॉथ याला आपण म्हणणार म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, जे वेगवेगळ्या ठिकाणून जनरेट होत असते. फॉर एक्झाम्पल होम, ऑफिस, स्टोअर, स्कूल आणि हॉस्पिटल्स. ओके, तर म्युनिसिपॅलिटी याला कशा प्रकारे डिस्पोज करते? तर बाय द प्रोसेस ऑफ बर्निंग. ओके, बाय द प्रोसेस ऑफ बर्निंग it reduce the volume of waste. ओके, कारण की दररोज निघणारे जे काही सॉलिड वेस्ट आहे ते नेहमी जास्तच निघत राहते, त्याच्यामुळे त्याला स्टोअर करणे किंवा जमा करण्यासाठी जागा कमी असते. त्याला रिड्यूस करण्याचं फार गरज असते. त्याला रिड्यूस केले जाते बाय बर्निंग, म्हणजे त्याला डम्पिंग ग्राउंडवरती बर्न केलं जाते, ज्याच्यामुळे त्याची साईज रिड्यूस होते, त्याचा व्हॅल्यूम कमी होते. ठीक आहे, कारण की त्याला जर आपण तसंच ठेवलं तर रेनी सीझनमध्ये रेनमुळे कॉन्टिन्युअस डिजीज स्प्रेड होऊ शकतात थ्रू दॅट. ओके, कारण की ओपन ग्राउंडवरती असलेलं हे सॉलिड वेस्ट जे आहे ते एक प्रकारचं ब्रीडिंग ग्राउंड होऊन जाईल. इट इज अ ब्रीडिंग ग्राउंड फॉर रॅट अँड फ्लाईज ऑर मॉस्किटोज. ओके, रॅटसाठी किंवा फ्लाईजसाठी एक प्रकारचं ब्रीडिंग ग्राउंड होऊन जाईल आणि सर्वात जास्त जे डिजीज स्प्रेड करतात ते म्हणजे रॅट आणि फ्लाईज. ओके, मॉस्किटोसाठी सुद्धा तो एक प्रकारचा चांगला सोर्स आहे फॉर द लिव्हिंग, त्यामुळे त्याला बर्न करणे फार आवश्यक आहे. तर हा एक प्रकारचा ऑप्शन आहे फॉर द म्युनिसिपॅलिटी टू डिस्पोज द सॉलिड वेस्ट. पण जर मेट्रो सिटीजचा जर विचार केला आपण, मेट्रो सिटीजमध्ये ज्याच्यामध्ये मिलियन टन्समध्ये सॉलिड वेस्ट पर डेला जनरेट होत असतात, म्हणजे एका दिवसामध्ये डोंगरा एवढे सॉलिड वेस्ट तिथे तयार होते, त्याला मात्र बर्न करणे मात्र शक्य नाही आहे किंवा तेवढं डम्पिंग ग्राउंडसुद्धा अवेलेबल नसते की ज्याच्यामध्ये आपण याला ठेवू शकू. ठीक आहे, तर त्यासाठी एक उपाय म्हणजे एक ऑप्शन टू द बर्निंग सॉलिड वेस्ट न करता त्याला एक दुसरा एक ऑप्शन जो आहे तो म्हणजे सॅनिटरी लँडफिलिंग. ओके, कारण की सॉलिड वेस्टला जर आपण बर्न केलं तर त्याच्यातून खूप सारा एअर पोल्युशनसुद्धा होऊ शकते, जे काही बरोबर नाही आहे. तर त्याला एक दुसरा ऑप्शन म्हणजे सॅनिटरी लँडफिलिंग्स, म्हणजे जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याला सर्वात पहिले सॅनिटाईज करायचं आहे, जे काही घातक कंपाऊंड त्याच्यामध्ये असतील ते काढून घ्यायचे आणि त्याला नंतर एका स्ट्रींचमध्ये किंवा खड्ड्यामध्ये काय करायचं आहे, डीप करायचं आहे किंवा पेरून टाकायचं आहे, वरून त्याच्यावरती माती टाकायचं आहे. म्हणजे नॅचरली जे काय
ऑर्गॅनिझम किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम सॉईलमध्ये असतील ते नॅचरली त्याला डिकम्पोज करतील. त्याच्यापासून एक प्रकारे आपण कंपोस्ट तयार करू शकतो. ठीक आहे. त्याला म्हणतात सॅनिटरी लँड फिलिंग्स, म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याला आपण डंप करायचं आहे इन स्ट्रेंज, म्हणजे खड्ड्यामध्ये. ओके. पण मेट्रो सिटीमध्ये सुद्धा सॅनिटरी लँड फिलिंग हा ऑप्शन काय आहे, फेल आहे. कारण काही मेट्रो सिटीज ज्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत, ज्यांच्यातून येणारे जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याला डंप करण्यासाठी जे काही ग्राउंड आहे ते कमी पडतात. कारण रोज येणारे जे काही सॉलिड वेस्ट आहे ते खूप जास्त राहत. इट इज नॉट अ सोल्युशन फॉर द मेट्रो सिटीज. ओके. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याला आपण वेगळं केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याला आपण डिस्पोज करायला पाहिजेत. त्यासाठी सर्वात पहिले आपण सॉलिड वेस्टला 3 कॅटेगरीमध्ये डिस्टिंग्विश करायला पाहिजे. सो देर इज अ 3 टाईप्स ऑफ सॉलिड वेस्ट. ओके. 3 याच्यामध्ये आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो. पहिली जी कॅटेगरी आहे ती म्हणजे बायोडिग्रेडेबल वेस्ट. ओके. दुसरा आहे रिसायकलिंग वेस्ट किंवा रिसायकलेबल वेस्ट. आणि तिसरा प्रकार आहे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. ओके. तशा प्रकारे सर्वात पहिले आपण त्या वेस्टला 3 कॅटेगरीमध्ये डिस्टिंग्विश केलं पाहिजे आणि त्या कॅटेगरीनुसार त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण डिस्पोज करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर आपण जेवढं काही कचरा असेल त्याच्यानुसार बायोडिग्रेडेबल वेस्ट वेगळे केलं तर त्याला आपण सॅनिटरी लँडफिलच्या पद्धतीने जमिनीमध्ये गाडून त्याला आपण डिकम्पोज करून त्याला डिस्पोज त्याला आपण करू शकतो. ठीक आहे. तर बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजे जे सजीवाकडून डिकम्पोज किंवा डिग्रेडेशन होऊ शकते असं जे वेस्ट असते त्याला आपण बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणतो. ओके. म्हणजे लिव्हिंग थिंग्स त्याला डिकम्पोज करू शकतात असे जे काही मटेरियल असेल किंवा वेस्ट असेल त्याला आपण बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणतो. ठीक आहे. आणि जे काही वेस्ट आपण रिसायकल किंवा रियूज करू शकतो त्याला आपण म्हणणार रिसायकलिंग किंवा रिसायकलेबल वेस्ट. आणि जे वेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिकम्पोज होऊ शकत नाही, डिग्रेडेड होऊ शकत नाही त्याला आपण म्हणणार नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. ओके. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक असेल वगैरे. आणि डिग्रेडेबल वेस्ट जे आहे बायोडिग्रेडेबल वेस्ट, फॉर एक्झाम्पल फूड वेस्ट असेल, पेपर असेल वगैरे, ज्याला आपण इझिली डिकम्पोज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण सॉलिड वेस्टला डिकम्पोज किंवा डिस्पोज करू शकतो. जे काही बायोडिग्रेडेबल वेस्ट असेल त्याला आपण जमिनीमध्ये दफन करून त्याच्यापासून कंपोजिशन तयार करू शकतो. रिसायकलेबल असेल तर त्याला रियूज करू शकतो. नॉन बायोडिग्रेडेबल असेल तर त्याला बर्निंग करावं लागेल, आपल्याला बर्न करून त्याला नष्ट करावं लागेल. ठीक आहे. तरीसुद्धा प्रॉब्लेम हा सॉल्व होणार नाही आहे. याला जर सॉल्व करायचं असेल तर आपला पहिला गोल असला पाहिजे, आवर फर्स्ट और प्राईम गोल असला पाहिजे की पहिली जबाबदारी आपली आहे, कारण की आपण सिटिझन्स आहोत. तर प्रत्येक सिटिझनची एक जबाबदारी असली पाहिजे की त्यांनी कमीत कमी गार्बेज जनरेट करायला पाहिजेत. ओके. प्राईम गोल जो आहे तो म्हणजे टू नीड टू जनरेट मिनिमम और रिड्यूस द गार्बेज. ओके. त्याच्यानंतर आपण जे काही नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट प्रोड्यूस करतो आहे त्याच्यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा आपण वस्तू खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जातो तर त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करत असताना आपण ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की ती वस्तू खरेदी केल्यानंतर तिला डिस्पोज करण्याचं काम किंवा त्याच्यापासून निघणारे जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याला डिस्पोज करण्यासाठी किती आपल्याला मेहनत घ्यावी लागेल त्यानुसार सुद्धा ती वस्तू आपण खरेदी केली पाहिजे. ओके. किंवा अशी वस्तू खरेदी केली पाहिजे की ती रिसायकलिंग करता यायला पाहिजे, तिला रियूजसुद्धा करायला पाहिजे, किंवा ती बायोडिग्रेडेबल वेस्ट प्रोड्यूस करत असेल तर तिला आपण घ्यायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण त्याच्यावर लक्ष देऊन खरेदी केली पाहिजे. ठीक आहे.
जनरली आपण जे काही मार्केटमधून वस्तू आणतो त्यांना पॅकेजिंगसाठी आपण बघितलं की पॉलिस्टरचा खूप जास्त प्रमाणामध्ये यूज केला जातो किंवा प्लास्टिकचा खूप यूज केला जातो. तर अशा वस्तूला आपण अवॉइड केलं पाहिजे. ठीक आहे. वस्तू खरेदण्यासाठी किंवा मार्केटमधून वस्तू घरी आणण्यासाठी आपण प्लास्टिकचा बिनधास्त वापर करतो आहे, पण ते सुद्धा आपण टाळलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण पेपर बॅग किंवा क्लॉथ बॅगचा यूज केला पाहिजे. ठीक आहे. कारण की प्लास्टिक सर्वात जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे इन द नॉन बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये. ठीक आहे. त्याला डिकंपोज होण्यासाठी खूप सारी वर्ष लागतात. तर गव्हर्नमेंटने सुद्धा त्याच्यावरती स्ट्रिक्ट बॅन आणायला पाहिजे टू यूज ऑफ प्लास्टिक ऑर पॉलिस्टर्स. ओके. ही आपली नैतिकसुद्धा जबाबदारी आहे, कारण की एन्व्हायरमेंटची काळजी आपल्यालाच घ्यावं लागणार आहे. तर हे झालं काही सॉलिड वेस्ट. अनदर काही एक्झाम्पल जे आहेत जे सॉलिड वेस्ट जनरेट करतात ते म्हणजे हॉस्पिटल. ओके. हॉस्पिटलमधून सुद्धा डेली खूप सारं सॉलिड वेस्ट जनरेट होत असते आणि हे जे सॉलिड वेस्ट आहे ते खूप हजार्ड आहे. सो हॉस्पिटल जनरेटेड हजार्ड्स वेस्ट. ओके. ज्याला डिस्पोज करायच्या अगोदर डिसइन्फेक्टेड करणे फार गरजेचं आहे. ओके. सो इट जनरेटेड disinfected and harmful chemicals सोबत त्याच्यामध्ये पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा असतात. ओके. हॉस्पिटलमधून येणारे जे काही वेस्ट आहे हजार्ड वेस्ट त्याच्यामध्ये डिसइन्फेक्टेड अँड हार्मफुल केमिकल्स असतात. त्याच्यामध्ये पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा त्याच्यामध्ये असतात, ज्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. ओके. त्याच्याला डिस्पोज जर करायचं असेल तर त्याला सर्वात पहिले स्टरलाइज करून घेणे फार गरजेचं आहे. ठीक आहे. किंवा त्याला जर डिस्पोज करायचं असेल तर त्याला डिस्पोज करण्याची जी मेथड आहे ती म्हणजे बाय यूज ऑफ इन्सिनेटर्समध्ये इन्सिनेशन्स केले जाते, म्हणजे डायरेक्टली त्याला हाय टेम्परेचरवरती त्याला बर्न केलं जाते. जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याला हाय टेम्परेचरवरती बर्न केलं जाते, जेणेकरून त्याची डायरेक्ट राख ॲश तयार होते. ठीक आहे. अशा प्रकारे हॉस्पिटलची जी वेस्ट आहे त्याला डिस्पोज केलं जात असते. ठीक आहे. दुसरा आणखी एक मेजर प्रॉब्लेम जो आहे इन द सॉलिड वेस्ट ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट. ओके. इलेक्ट्रॉनिक वेस्टसुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे सॉलिड वेस्टमध्ये. तर इलेक्ट्रॉनिक वेस्ट किंवा वेस्ट कशाला म्हणतात, तर जे उपयोगात न राहिलेले जे काही इलेक्ट्रिकल गुड्स आहेत किंवा गॅजेट्स आहेत त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक वेस्ट. ओके. यालासुद्धा इन्सिनरेशनचा यूज करून बाय यूज ऑफ इन्सिनरेटरचा यूज करून त्याला डिस्पोज केले जाते. ओके. तर याला इन्सिनरेटरमध्ये डिस्पोज करायच्या अगोदर त्याच्यातून जे काही इम्पॉर्टंट मेटल्स आहेत ते रिमूव्ह केले जातात. ओके. प्रत्येक याच्यामध्ये कोणता ना कोणता मेटल प्रेझेंट असतो, जसं लाईक दिस कॉपर, देन आयर्न, सिलिकॉन, निकेल आणि गोल्डसुद्धा राहते. तर याला सर्वात पहिले रिमूव्ह केलं जाते, नंतर त्याला इन्सिनरेटरमध्ये बर्न केलं जाते. ठीक आहे. तर जनरली जे काही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा गॅजेट्स आहेत, गुड्स आहेत ते डेव्हलपिंग कंट्रीमध्ये डेव्हलप कंट्रीमध्ये तयार होतात. डेव्हलप कंट्रीज. ओके. तिथून ते एक्सपोर्ट केले जातात डेव्हलपिंग कंट्रीमध्ये. फॉर एक्झाम्पल इंडिया, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ वगैरे. ठीक आहे. डेव्हलप करतात डेव्हलप कंट्रीज आणि एक्सपोर्ट करतात डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये. तिथे मात्र त्याला डिस्पोज करणे मात्र कठीण जाते. ठीक आहे. तर हे जे वेस्ट आहे, इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे, याला जर काही सोल्युशन जर याच्यावरती असेल ती म्हणजे रिसायकलिंग. ओके. काय करायचं आहे त्याचं
रिसायकलिंग करायचं. इट इज अ बेस्ट सोल्युशन ऑन द ट्रीटमेंट ऑफ ई वेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघायचं आपल्याला एक केस स्टडी. प्रत्येक याच्यामध्ये आपण एक केस स्टडी करतोय. याच्यामध्ये सुद्धा एक केस स्टडी आपल्याला बघायची आहे. केस स्टडी आहे रेमेडी फॉर प्लास्टिक वेस्ट. सॉलिड वेस्टमध्ये सर्वात प्रॉब्लेम जो आहे तो प्लास्टिक वेस्टचा आहे. त्याच्यावरती काही एक उपाय आहे तो आपण इथे आता केस स्टडीमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ते एक पर्सन्स आहे ज्यांचं नाव आहे अहमद खान, ज्यांचं वय आहे 57 इयर्स, जे बँगलोरचे रहिवासी आहेत. ओके, बँगलोरचे रहिवासी आहेत आणि त्यांचं काम जे आहे ते म्हणजे इट मेक द प्लास्टिक सॅक्स मॅन्युफॅक्चर आहेत. ते मॅन्युफॅक्चर इन बँगलोर हे त्यांचं काम आहे. पण जेव्हा त्यांना रिअलाईज झालं की प्लास्टिक वेस्ट जे तयार होते प्लास्टिकपासून, इट इज अ रिअल बिग प्रॉब्लेम. आणि त्यांच्यापासून होणारं जे प्लास्टिक वेस्ट आहे, त्यांच्या कामातून जी प्लास्टिक वेस्ट तयार होते त्याच्यापासून कोणकोणते प्रॉब्लेम्स तयार होतात. जेव्हा त्यांना ते रिअलाईज झाले तेव्हा त्या गोष्टीचं त्यांना खंत झाली आणि त्यांनी ठरवलं की याच्यावरती आपण काहीतरी रेमिडीज काढायचा आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं की जे काही प्लास्टिक वेस्ट आहे या प्लास्टिक वेस्टपासून त्यांच्या कंपनीमध्ये पॉलीबेंड तयार केलं. ओके, काय तयार केलं आहे? पॉलीबेंड. आता पॉलीबेंड म्हणजे काय? ॲक्च्युली इट इज अ फाईन पावडर ऑफ रिसायकल प्लास्टिक वेस्ट. जे प्लास्टिक वेस्टचं एक पावडर फॉर्म तयार केली त्यांनी, ज्याला नाव दिलं त्यांनी पॉलीब्लेंड्स. ओके, या पॉलीब्लेंड सोबत त्यांनी मिक्स केलेला आहे बायटुमेन केमिकल्स. ओके, आणि त्याच्यापासून मिळणारे जे काही मिक्सचर आहे या मिक्सचरपासून त्यांनी बँगलोरमध्ये रोड तयार केलेला आहे. त्या मिक्सचरचा यूज त्यांनी इट यूज टू ले रोड तयार करण्यासाठी केलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्लास्टिक वेस्टवरती अहमद खान यांनी हे रेमिडीज तयार केले की त्या वेस्टचा उपयोग आपण रोड बनवण्यासाठी करू शकतो. आणि हे रोड बनवण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे इन द कोलॅबरेशन विथ द स्टुडंट्स ऑफ RV कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचे काही स्टुडंट्स आणि विथ बँगलोर सिटी कॉर्पोरेशन यांच्यासोबत त्यांनी काम करून हा उपाय बनवलेला आहे. ठीक आहे. तर ड्यू टू द रिपेलेंट प्रॉपर्टी ऑफ द विटॅमिन्स. ओके, रिपेलेंट प्रॉपर्टीज. ओके, विच प्रॉपर्टी? वॉटर रिपेलेंट प्रॉपर्टीज ऑफ द ब्युटेमेन्स. जे रोड्स या मिक्सचरपासून बनतात त्यांचं जे लाईफस्पॅन आहे ते सुद्धा जास्त आहे. ओके, इट इन्क्रीज द लाईफस्पॅन ऑफ द रोड्स. ते रोड जास्त दिवस टिकतात, लवकर खराब होत नाही. ओके, आणि या रोडला बनवण्यासाठी जे काही रॉ मटेरियल्स आहेत ते म्हणजे प्लास्टिक बॅग्स. हे प्लास्टिक बॅग्स ते जमा करत होते फ्रॉम द कचरा जमा करणारे जे लोक असतात. ओके, त्यांच्याकडून ते प्लास्टिक बॅग्स जमा करत होते आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या लोकांना प्रति किलो 40 पैसे ते प्राईस त्यांना द्यायची. ठीक आहे, म्हणजे एका किलोसाठी 40 पैसे त्यांना द्यायचे. तर अशा प्रकारे ते प्लास्टिक जमा करून त्यांच्यापासून रोड्स बनवायचे. ठीक आहे. पण प्लास्टिकची कमतरता भासल्यामुळे त्यांनी ती प्राईस वाढून आता ती प्राईस केलेली आहे 6 रुपये पर kg. ठीक आहे, म्हणजे एका किलोला ते आता 6 रुपये देतात. आणि जवळपास 2002 पर्यंत त्यांनी बेंगलोरमध्ये मोर दॅन द 14 किलोमीटर्स लांब एवढा रोड बनवलेला आहे.
ठीक आहे. तर दिस इज स्टोरी ऑफ अहमद खान, ज्यांनी प्लास्टिक वेस्टचा चांगल्या प्रकारे उपयोग करून बेंगलोरमध्ये रोड्स बनवलेले आहेत. स्टुडंट्स, नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे ॲग्रो केमिकल्स. ॲग्रो म्हणजे ॲग्रिकल्चर, आणि त्याच्यामध्ये जे युटिलाइज केलेलं केमिकल्स आहेत, दॅट केमिकल इज कॉल्ड ॲज ॲग्रो केमिकल्स अँड देअर इफेक्ट्स. हा आपला नेक्स्ट पॉईंट आहे. तर ॲग्रो केमिकल म्हणजे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जे काही केमिकल्स आपण युटिलाइज करतो आहे त्याचे काही इफेक्ट्स आहेत जे की इन्व्हायरमेंटवरती होतात. तर सुद्धा एक इन्व्हायरमेंटल इश्यूज आहे. तर जसं जसं पॉप्युलेशन इन्क्रीज होत गेलेलं आहे तर त्याचीमुळे जे काही फूड डिमांड आहे ते सुद्धा काय झालेलं आहे, इन्क्रीज होत गेलेलं आहे. ओके. आणि ती डिमांड पूर्ण करण्यासाठी एक रिव्होल्युशन आलं होतं ज्याचं नाव होतं ग्रीन रिव्होल्युशन्स. ओके. आणि एनहॅन्सेस द क्रॉप प्रोडक्शन्स. ओके. खूप सारे केमिकल्स किंवा पेस्टिसाइड्स युटिलाइज करण्यास सांगितले होते आणि त्याचा उपयोग करून लोकांनी क्रॉप प्रोडक्शन इन्क्रीज केलं होतं. ठीक आहे. सो टू इनहॅन्स द क्रॉप प्रोडक्शन, फार्मर यूज ऑफ inorganic fertilizer and pesticides increase. ओके. ग्रीन रिव्होल्युशनमध्ये क्रॉप प्रोडक्शन वाढण्यासाठी फार्मरनी इनऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइडचा खूप जास्त उपयोग केला होता आणि त्याचा इफेक्ट म्हणजे इट्स इफेक्ट ऑन द इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ सॉइल इकोसिस्टीम. त्याचा एक बॅड इफेक्ट सॉइल इकोसिस्टीमवरती पडला होता. ठीक आहे. आणि सॉइल इकोसिस्टीम डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्याला दोन प्रकारचे इफेक्ट पाहायला मिळाले. एक म्हणजे बायोमॅग्निफिकेशन्स. बायोमॅग्निफिकेशन काय आहे हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ठीक आहे. तर जे काही हार्मफुल केमिकल्स आहेत किंवा हेवी मेटल्स आहेत जे पेस्टिसाइड किंवा फर्टिलायझरच्या माध्यमातून फार्मच्या सॉईलमध्ये इन्क्लूड होतात, तिथून ते क्रॉपमध्ये प्लांटमध्ये इंटर होतात थ्रू द सॉईल. ओके. तिथून हर्बिव्हरसमधून कार्निव्हरसमध्ये आणि फायनली टॉप कन्झ्युमरमध्ये इंटर होतात. पण ड्युरिंग द ट्रान्सफर थ्रू दिस ट्रॉपिकल लेवल्स, एका लेवलमधून दुसऱ्या लेवलमध्ये जात असताना त्याचं कॉन्सन्ट्रेशन मात्र इन्क्रीज होत जाते आणि फायनल जो इफेक्ट आहे तो आपल्याला टॉपर कन्झ्युमरमध्ये पाहायला मिळतो. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन तिथे वाढलेलं असते. याच्यामध्ये आपण बघू शकतो की मर्क्युरी आहे, लीड आहे किंवा DDT आहे. DDT म्हणजे काय, डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. ओके. तर त्याला आपण बायोमॅग्निफिकेशन होतो आहे. तर हे मॅक्झिमम इनऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइडचा वापर केल्यामुळे बायोमॅग्निफिकेशनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते इन अ टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये. ओके. दुसरा एक इफेक्ट म्हणजे युट्रोफिकेशन्स. युट्रोफिकेशन सुद्धा याच्यामुळे होऊ शकते. युट्रोफिकेशन म्हणजे काय, तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की युट्रोफिकेशन म्हणजे नॅचरली एजिंग ऑफ ॲक्वॅटिक इकोसिस्टीम किंवा पॉन्ड किंवा लेक्स बाय ॲडिंग न्यूट्रियन्स इन वॉटरमध्ये न्यूट्रियनचं प्रमाण वाढल्यामुळे फास्टली एजिंग होत असते पॉन्ड किंवा लेकचं. त्याला आपण युट्रिफिकेशन म्हणतो. म्हणजे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम जे ती लँडमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे पॉन्ड असेल, लेक असेल ते लँडमध्ये कन्वर्ट होते, त्याला आपण युट्रिफिकेशन म्हणतो. ओके. माणसाच्या हस्तक्षेपामुळे जर ही प्रोसेस फास्ट जर होत असेल तर त्याला आपण कल्चरल किंवा ॲक्सिलरेटेड युट्रिफिकेशनसुद्धा म्हणतो.
ते याला सुद्धा जबाबदार आहेत एक्सेस युजेस ऑफ इनऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड्स. ओके, जेव्हा खूप रेन होते तेव्हा एक्सेस फर्टिलायझर जे आहेत किंवा पेस्टिसाइड्स आहेत ते रेन वॉटरसोबत वाहत जाऊन ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये जाऊन जमा होतात, ज्याच्यामध्ये ॲक्वॅटिक वीडची ग्रोथ जास्त होते आणि ते हळूहळू त्या लेकला पॉन्डला लँडमध्ये कन्वर्ट करून टाकते. ठीक आहे, तर एस्ट्रिफिकेशन इट इज अ ऑकर इन द ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ओके, तर दिस इज द ॲग्रो केमिकल्स अँड देअर इफेक्ट्स. याची सुद्धा आपण एक केस स्टडी बघणार आहोत. केस स्टडी. ओके, तरी जी केस स्टडी आहे तर ही आहे एका फार्मरची, ज्याचं नाव होतं रमेश चंद्रा डागर, जे राहत होते इन सोनीपत हरियाणा राज्यामध्ये सोनीपतमध्ये ते राहत होते आणि ते फार्मर होते. ठीक आहे, तर ते फार्मर तर होतेच, म्हणजे ते ॲग्रिकल्चर तर करत होते, त्यासोबत ते बी किपिंग सुद्धा करत होते. ओके, त्याबरोबर ते डेअरी मॅनेजमेंटसुद्धा करत होते, म्हणजे गुरंढोरंसुद्धा ते वागवत होते. ठीक आहे, वॉटर हार्वेस्टिंगसुद्धा ते करत होते, वॉटर हार्वेस्टिंग्स. त्याच्यानंतर कंपोस्ट तयार करणे, कंपोस्टिंग. ओके, आणि याच्यासोबत ते ॲग्रिकल्चरसुद्धा करत होते. तशा प्रकारे हे सर्व ते एकत्र करत होते. इट इज अ चेन ऑफ प्रोसेसेस. ओके, आणि यांच्यासाठी लागणारे जे काही खर्च आहेत ते त्याच्यातूनच भागत होते. ठीक आहे, म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी लागणारे जे काही कंपोस्ट असेल किंवा फर्टिलायझर असेल किंवा पेस्टिसाईड असतील ते सर्व या सर्वांपासून ते मिळत होते. ठीक आहे, तर बी किपिंगमुळे तिथे नॅचरली पोलिनेशन होत होतं, त्याचा त्यांना फायदा मिळत होता. डेअरी मॅनेजमेंटमधून निघणारे जे काही काऊ डग्स आहेत त्याचा उपयोग ते ॲज अ फर्टिलायझर म्हणून करत होते, त्याच्यापासून ते कंपोस्ट तयार करत होते. त्याच्यामुळे त्यांचा ॲग्रिकल्चरमध्ये होणारा जो केमिकल फर्टिलायझरचा जो खर्च आहे तो वाचत होता. वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे पाण्याचा सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग केला जात होता, म्हणजे जेणेकरून त्यांना बाहेरून कोणताही खर्च करायचं काम पडत नव्हतं. अशा प्रकारे ते इंटरग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग करत होते. इंटग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग. ठीक आहे, खर्च कमी असल्यामुळे त्यांचा होणारा जो फायदा आहे तो जास्त राहायचा. ठीक आहे, म्हणजे हा जो प्रोसेस आहे, ही जी प्रोजेक्ट आहे तो एक प्रकारे त्यांना इकॉनॉमिकली खूप बेनिफिशियल तर होताच, पण सस्टेनेबलसुद्धा होता. सस्टेनेबल व्हेंचर्स. ओके, म्हणजे बाहेरून कोणत्याही प्रकारे त्यांना खर्च करावा लागत नव्हता कोणत्याही बिझनेससाठी, कोणत्याही व्यवसायासाठी. मग ते बी किपिंग असो किंवा डेअरी मॅनेजमेंट असो. डेअरी मॅनेजमेंटमध्ये लागणारा ॲनिमलला जो काही फूड आहे, जो काही खाण्यासाठी लागणारा आहे तो ॲग्रिकल्चरमधूनच त्यांना मिळत होता. ठीक आहे, त्यामुळे बाहेरून काही त्यांना विकत आणावं लागत नसे. अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारचा एक उपक्रम जे व्हेंचर त्यांनी हा केलेला आहे, तो एक आपण केस स्टडी म्हणून स्टडी करतो आहे. ठीक आहे, तर हे सर्व बघून त्यांच्या गावातल्या लोकांनी त्यांना सांगून एक क्लब तिथे तयार केला होता, ज्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं. तर यांनी एक क्लब क्रिएट केला होता ज्याचं नाव होतं हरियाणा किसान वेलफेअर क्लब. ओके, या क्लबमध्ये जवळपास 5000 फार्मरने मेंबरशिप्स घेतलेली आहे. या क्लबमध्ये जवळपास 5000 फार्मर ॲज अ मेंबर म्हणून आहेत. ठीक आहे, तर हे झालं आपलं केस स्टडी. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. ओके, म्हणजे न्यूक्लिअर वेस्ट. न्यूक्लिअर वेस्टचे काय काय परिणाम आहेत आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे,
तर न्यूक्लिअर पॉवरचा उपयोग इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी सुद्धा केला जातो. त्याला आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणतो. ठीक आहे. तर न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. ठीक आहे. आणि असं सुद्धा कन्सिडर केलं जात होतं की न्यूक्लिअर एनर्जी जी आहे ती नॉन पोल्युटेड आहे, नॉन पोल्युटिंग आहे, नॉन पोल्युटिंग पॉवर आहे, ज्याच्यापासून पोल्युशन होत नाही फॉर द इलेक्ट्रिसिटी जनरेशन्स. इलेक्ट्रिसिटी जनरेशन करत असताना न्यूक्लिअर एनर्जीचा जर उपयोग केला तर त्याच्यापासून कोणत्या प्रकारचं पोल्युशन होत नाही. नंतर रिअलाईज झालं की न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग करत असताना सुद्धा पोल्युशन होते किंवा वेस्ट तयार होते, ज्याला आपण न्यूक्लिअर वेस्ट किंवा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट म्हणतो. या रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टपासून किंवा न्यूक्लिअर वेस्टपासून दोन प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. मेन दोन प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात. पहिला प्रॉब्लेम म्हणजे की जर ॲक्सिडेंटली हे जे वेस्ट आहे हे जर लिकेज झालं तर याच्यापासून खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो, ज्याचे आपल्याला दोन एक्झाम्पल्स दिलेले आहे. एक म्हणजे एक असा ॲक्सिडेंट झालेला आहे ॲट द 3 माइल आयलँडवरती, जिथे न्यूक्लिअर पॉवर जनरेशन प्लांट होतं, जिथे लिकेज झाल्यामुळे तिथून रेडिएशन लीक झालं होतं. ठीक आहे. दुसरं एक एक्झाम्पल जे आहे ती म्हणजे कॉर्निबल इन्सिडन्स. कॉर्निबल इन्सिडन्स तिथे सुद्धा ॲक्सिडेंटली रेडिएशन्स लिकेज झालेलं आहे. ठीक आहे. आणि या रेडिएशनचे जे काय इफेक्ट आहेत ते सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे इथे सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट तयार होतात. ठीक आहे. आणि या रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टमधून रेडिएशन निघत असते, रेडिएशन्स. ओके. आणि हे जे रेडिएशन्स आहे इट मे कॉजेस द म्युटेशन, आणि नॉट अ नॉर्मल म्युटेशन इज कॉजेस, इट कॉजेस द ॲट अ व्हेरी हाय लेवलवरती ती म्युटेशन कॉजेस होतात. तर त्यामुळे या रेडिओ वेस्टला चांगल्या प्रकारे डिस्पोज करण्याची रेस्पॉन्सिबिलिटीसुद्धा इथे होते. ठीक आहे. एक तर आपल्याला माहिती आहे की जर या रेडिएशनचं किंवा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टमध्ये असलेल्या रेडिएशनचं प्रमाण जर जास्त असेल, म्हणजे इट इज हाय डोज जर असेल तर इट इज अ लिथल, डायरेक्ट आपल्या जीवाला धोका आहे, याच्यामध्ये मृत्यूसुद्धा होऊ शकतो. पण लो जरी असेल, लो डोज जरी असेल तर इट मे बी कॉजेस द डिझीज लाईक कॅन्सर. ओके. त्याच्यामुळे हाय डिझीजसुद्धा होऊ शकतात, डिसऑर्डर होऊ शकतात, फॉर एक्झाम्पल कॅन्सर. त्यामुळे या रेडिओ ॲक्टिव्हला चांगल्या प्रकारे डिस्पोज करणे गरजेचं आहे. ओके. तर रिकमेंडेड केलं जाते की जे काही रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट आहे त्याला स्टोरेज केलं पाहिजे. स्टोरेज ऑफ न्यूक्लिअर वेस्ट आफ्टर प्री ट्रीटमेंट डन इन शिल्डेड कंटेनर. असं रिकमेंड केलं जाते की जेव्हा हे जे न्यूक्लिअर वेस्ट तयार होईल त्या न्यूक्लिअर वेस्टला डिस्पोज करण्याच्या अगोदर त्याच्यावरती काही प्री ट्रीटमेंट केले पाहिजेत, जेणेकरून त्याचे जे काही रेडिएशनचे जे प्रमाण आहे, जे काही डोस आहेत ते कमी होतील. आणि त्याच्यानंतर त्याला स्टोअर केलं पाहिजे इन अ शिल्डेड कंटेनर. कंटेनर ज्याला शिल्ड आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यातून ते लीक होणार नाही. आणि या कंटेनरला नंतर बरेड विदिन रॉक, समुद्राच्या तळाशी किंवा दगडामध्ये खोलवर रॉकमध्ये त्याला दफन केलं पाहिजे, जेणेकरून कोणतेही ॲनिमल्स किंवा कोणता प्राणी त्याला खोदून बाहेर काढणार नाही. तर जनरली जे वेस्ट आहे न्यूक्लिअर वेस्ट हे खोल समुद्राच्या तळामध्ये खूप खोलपर्यंत खड्डा खणून त्याच्यामध्ये सिमेंटच्या टँकमध्ये त्याला दफन केलं जाते.
म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याला कोणी बाहेर काढू शकणार नाही. ओके, तर जनरली त्याला 500 मीटर डीप इन अर्थ क्रस्टमध्ये बरीड केले जात असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे या न्यूक्लियर वेस्टला डिस्पोज केलं जात असतं.